रामकृष्ण हरी. उन्हाळा दिवस म्हटलं की भाजी खायला नको वाटतं. त्यासाठी आपण ही जी आहे ही आंबट गोड तिखट चटपटीत अशी चटणी बनवतोय. आपलं चवमंत्र चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल करून द्या. बघू त्यासाठी लागणारं साहित्य बघू. ही तोतापुरी आणि ही एक अगदी नॉर्मल अशी आंबट. जिरे, धने, मोहरी, लसूण, हिरवी मिरची, बडूशोप आणि किंचित असा गुळ. मोहरी, धने आणि जिरे हे आपण गरम करून घेऊ. धने, जिरे, मोहरी, बडूशोप अगदी नॉर्मल अशी गरम करायची. जास्त गरम नाही करणार आहे, भाजणार नाही जास्त. अगदी थोडा असा आवाज येतोय, बंद करू गॅस आपण. मिक्सरमधून बारीक करून घेऊ. पूर्ण बारीक नाही करणार आहे, असं आबडधोबडच करून घेऊ. कैरी आपण कट करून घेणार आहे. मीडियम असे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घेऊ तिला. हे कट करून घेतले दोघं आंबे, लसूण आणि हिरवी मिरची हे पण यातच आपण आरडभर करून घेणार आहे. आणि पूर्ण असं बारीक नाही करायचं, मिक्सर कमी जास्त करून घेऊ. एक बाउलमध्ये काढून घेऊ पूर्ण असं. तुम्ही अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. बघा हे छान आपली चटणी अशी आपण ही आंबट गोड तिखट अशी चटणी बनवतोय. हे भरड केलेले मसाले टाकून घेऊ आपण. हा गूळ आहे, पावडर बनवली त्याची. लाल तिखट टाकून घेऊ 1 चमचा, आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार टाकणार आहे. अगोदर हिरवी मिरची पण घेतली आहे. हळद आणि तेल फोडणी बनवण्यासाठी फोडणी पॅनमध्ये तेल गरम होत ठेवले. हा आला हिंग, चवीनुसार मीठ आपण साईडला टाकणार आहे. तोपर्यंत फोडणीसाठी तेल गरम होत ठेवलंय. ते तेल आपण हे जे मसाले आहेत ह्या मसाल्यांवर टाकून घेणार आहे. तेल गरम झाले, हे तेल घालून घेऊ आपण. अगदी चटपटीत अशी आपली आंब्याची चटणी तयार झाली आहे. तुम्ही पण अशी चटणी नक्की बनवा, खा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा.